नांदेड़ के उमरी गांव के युवा किसान राजेंद्र शिंदे की पपीते की खेती ने मुंबई, गुजरात और दिल्ली जैसे महानगरों में धूम मचा दी है। उनकी पपीते की बढ़ती मांग ने खेती के नए आयाम खोल दिए हैं। परंपरागत खेती से अलग हटकर किए गए उनके प्रयोग ने न केवल उन्हें लाखों की कमाई दिलाई, बल्कि अन्य किसानों को भी प्रेरित किया है। कोरोना काल में जब कई व्यवसाय ठप हो गए थे, तब राजेंद्र शिंदे ने खेती में नए प्रयोग करने का फैसला किया। पारंपरिक खेती के बजाय उन्होंने इस व्यवसाय के रूप में अपनाया और उन्नत तकनीकी के जरिए पपीते की खेती में बड़ा मुनाफा कमाया। महज 40 गुंठे जमीन से उन्होंने 7 लाख रुपए की कमाई की, जिससे उनका आत्मविश्वास बढ़ा। इस साल उन्होंने 1 हेक्टेयर में पपीते की खेती का निर्णय लिया है। उनका कहना है कि मेहनत का कोई विकल्प नहीं है और अगर युवा साहस के साथ खेती में प्रयोग करे तो सफलता निश्चित है। माझं नाव राजेंद्र बळीराम शिंदे, राहणार उमरी जहागीर, तालुका हदगाव, जिल्हा नांदेड आणि माझा मोबाईल नंबर 97 64 62 05 42 आहे. सर कसं झालंय, पहिली पारंपरिक शेती होती. आता पारंपरिक शेतीमध्ये आजच्या तरुणांना न पडता फळबाग शेती, पपई शेती, फुलशेती, जांब लागवड, पेरू लागवड याच्याकडे जर वळलं तर बरंच माणसाला शेतकऱ्याला बेनिफिट होईल. आता माझी 1 एकर पपई होती. मी 15 नोव्हेंबरला लावली आणि 4 महिन्यात आमच्या पपईला फुल आलं आणि 8 महिन्यात आमचा तोडा सुरू झाला. तर एका वर्षात मी 5.5 लाख रुपयाची पपई झाली माझी. आणि आणखीन मला 50,000 75,000 ची पपई होते. तर मला सांगा, एका एकरमध्ये दुसऱ्या पारंपरिक पिकामध्ये न मिळता या पपईमध्ये मला चांगल्या परीचं उत्पन्न मिळालं. आणि तरुण पोराला एवढीच विनंती आहे की आपण तरुण पोरांनी इकडे तिकडे न जाता या पपई लागवड, फळ लागवड याच्याकडे वळता आपण जिव्हाळ्याची शेती केली आणि आपल्या लेकरा बाळासारखं जर आपण त्याच्याकडे लक्ष केलं तर अतिशय चांगल्या प्रकारचं आपल्याला उत्पन्न मिळेल. माझ्याकडे 9 एकर शेती आहे आणि 8 एकरचं उत्पन्न एकीकडं आणि पपईचं 1 एकरचं उत्पन्न मला 6 लाखापर्यंत झालं. त्यामुळे मी त्या पपईच्या लागवडीकडे वळलो आणि आम्हाला मार्गदर्शन तिकडले वसमतचे बालाजी सवडकर यांनी आम्हाला लाभले आणि आम्ही आमच्या गावामध्ये जवळजवळ 10-15 प्लॉट आहेत. आम्ही गटशेती करतो आणि सगळ्याच्या एकमतानं आम्ही शेती करतो आणि आमच्या गावात जवळजवळ 22 प्लॉट आहेत आणि त्यांनाही बरंच एक पपईचं उत्पन्न मिळालं. पपईला खूप बाहेर देशात मागणी आहे. आमची गाडीचा लोड इथून न्यायची आणि कर्नाटकमध्ये पपई जायची, इकडं आंध्रामध्ये, बिदरमध्ये, गुजरातला पपई जायची. बाहेर देशात पपईला खूप मागणी आहे आणि आज रोजी पपईला भाव 25 रुपये किलो आहे आणि एका झाडाला 50 पपई धरली तर एका झाडाचा 50 किलो जर वजन तर होतेच, पण 100 किलो होते, पण कमीत कमी 50 किलो जर झालं तर आजचा 10 रुपये रेट जर राहिला, कमीत कमी 10 रुपये रेट, त्याच्यात वरच राहते आपल्याला 6 रुपये किलो राहिले तरी परतड खाते. तर एका झाडाला 50 किलो राहिले तर 1000 झाडाचे 5 टन 25 टन माल निघते. तर त्याचे सहज 5 लाख होऊ शकतात आणि तुम्ही पद्धतशीर जिव्हाळ्याची जर शेती केली तर त्याच्याही वरी उत्पन्न जाऊ शकते. आपण घरच्या माणसाला, घरच्या कुटुंबाला, घरच्या माणसाला सगळ्याला घेतलं शेतीमध्ये तर अतिशय चांगलं होते आणि उत्पन्नही वाढू शकते आणि पपईला जास्त खर्च नाही. आपण सगळ्यांनी केलं तर सहज उत्पन्न मिळू शकते. नाही, आम्हाला कृषी आता सगळ्यांनी जीव लावून जर शेती केली तर वावर आहे तर पावर आहे. आपण जर शेती केली तर चांगल्या प्रकारचं आपल्याला चांगल्या प्रकारचं उत्पन्न मिळेल. कितीही तुम्ही असू द्या, पण शेवटी शेती ही कधीही न संपणारी आहे. तुम्हाला नोकरी असेल, नोकरी संपल, पण शेतकरी ही मायभूमी अशी आहे की सगळ्याला सामावून घेणारी मायभूमी आहे. आणि आपण जर शेतीला न म्हणता, आजकाल किती जरी श्रीमंत असला आणि किती कर्मचारी असला तरी त्याला 4 एकर तरी शेत पाहिजे आणि शेती असतं तरच कोणी मुलगी देतात.
आणि उत्पन्न असं जर काढलं तर खूप त्याच्यामध्ये माणसाला बेनिफिट मिळू शकते. त्या शेतकऱ्यानं असं नकारार्थी न राहता सकारार्थी राहून पॉझिटिव्ह जर राहिलं आणि तुम्ही चांगल्या प्रकारे जर शेती केली तर चांगल्या प्रकारे आज शेतीचे दिवस आलेले आहेत. बरीच शेती प्लॉटिंग मध्ये गेलेली आहे. बरीच शेतीमध्ये शहरीकरण झालेलं आहे आणि आता थोड्याच वेळामध्ये शेतीला एक सोन्याचे दिवस येतील.